खुशी हो रही है आप सबको ये बताते हुए कि 2022 में हम लोगों ने द प्राइड ऑफ लैंड अवार्ड रियल एस्टेट अवार्ड जो कि विदर्भ के 11 सिटी में हम लोगों ने किया हुआ था, और उसी के सक्सेस के बाद एक बार फिर से हम लोग द प्राइड ऑफ रियल एस्टेट अवार्ड के नाम से 2024 में हम लोग ये अवार्ड करने जा रहे हैं। लास्ट ईयर हम लोगों ने बिल्डर लैंड डेवलपर्स की कैटेगरीज रखी थी सेल चैनल पार्टनर की। इस बार 2024 में हम लोग काफ़ी सारी कैटेगरीज के साथ में ये अवार्ड लेकर आ रहे हैं, और ये सेंट्रल इंडिया का बिगेस्ट अवार्ड होने जा रहा है जो कि नागपुर में होने वाला है। अक्टूबर में हम लोग प्लान कर रहे हैं इसको। जैसे भी हम लोग के डेट फाइनल हो जाएगी हम लोग डेट अनाउंस करेंगे। मागच्या वेळेस जे अवॉर्ड झालं होतं ते एवढं ट्रान्सपरन्सीने आम्ही केलेलं होतं। हे कन्सेप्ट नाईट डिजिटलने केलेलं आहे आणि एक एक गोष्ट अवॉर्ड देताना त्याच्या सँक्शनिंग प्रोसेस पासून त्याच्या फायनल एक्झिक्युशन पर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला डॉक्युमेंटेड फॉर्म मध्ये लागतात त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन आपल्या अधिकारी सेटल होतंय। त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन आपण मागच्या वेळेस पण सुशिक्षितपणे नियोजितपणे राखलेलं आहे, समजलेलं आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की हे अवॉर्ड जे आपण करतोय ते अवॉर्डची A to Z सगळी स्क्रुटनी आपण करतोय, सगळ्या गोष्टी आपण करतोय, सगळ्या ज्युरीजला जे रिस्पेक्टेड ज्युरीज आहेत त्यांना आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्याकडनं स्क्रुटनी करण्याचा प्रयत्न करतोय आणि फायनली ज्यांना हे अवॉर्ड मिळेल त्यांना आपण डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। रिअल इस्टेट अवॉर्ड 2024 च्या या प्रेस कॉन्फरन्सला मी तुमचे स्वागत करतो। मान्यवरांनो, आपण हा अवॉर्ड जो 2022 ला प्राइड ऑफ लँड अवॉर्ड या नावाने घेऊन आलो होतो त्याचा सेकंड एडिशन आम्ही प्राइड आलो आहे। हा अवॉर्ड मागच्या 2 वर्षा अगोदर जो झालेला होता त्याच्यापेक्षाही भव्य दिव्य व मोठ्या स्वरूपात व त्याचं जे फाउंडेशन आहे ते अजून स्ट्रॉंग झालेलं तुम्हाला दिसेल। याचं कारण त्या वर्षी म्हणजे 2022 ला 74 कॅटेगरी होत्या, यावर्षी 128 पेक्षा जास्त कॅटेगरी आहेत। मागच्या वेळेस 300-350 पेक्षा जास्त लोकांनी अटेंड केलं, यावेळेस 1000 पेक्षा जास्त लोक अटेंड करतील। त्यावेळेस बिल्डर्स लँड डेव्हलपर्स व्यतिरिक्त फक्त कन्सल्टंट म्हणजे सेल चॅनल पार्टनरलाच नॉमिनेशन करण्याची प्रक्रिया होती। यावेळेस आम्ही ही प्रक्रिया वाढवून 6 मेजर कॅटेगरीमध्ये आणून ठेवली आहेत, ज्याच्यामध्ये ॲन्सिलरी इंडस्ट्रीजला कव्हर केलं आहे, आम्ही आर्किटेक्ट लोकांना कव्हर केलं आहे, इंटिरियर डिझायनरला कव्हर केलं आहे, त्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे कन्सल्टंट लोकांना पण कव्हर केलं आहे। तर या प्रकारे रिअल इस्टेटला जुळलेल्या डायरेक्ट व इनडायरेक्ट प्रमाणात जुळलेल्या सगळ्या इंडस्ट्रीला आम्ही याच्यात कव्हर केलेलं आहे। तर अशा प्रकारे हा भव्य दिव्य असा सोहळा राहील याची मी तुम्हाला खात्री देतो।